जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये खूप छान डायलॉग आहे की दिलों में अपनी बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. सध्याची ढासळलेली व्यवस्था आणि मराठी माणसाची बिघडलेली अवस्था याची बेचैनी मनात घेऊन जे जिंदादिल राजकारण तुम्ही करताय त्यामुळे तुम्ही या सगळ्या राजकीय कोलाहलात वेगळे ठरता आणि महाराष्ट्र म्हणून तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. फेसबुकवर अनेक लेख आहेत, त्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं होतं की राज ठाकरे हा माणूस जिंकला पाहिजे, त्यामुळे किमान महाराष्ट्राचं रोजचं हरणं तरी थांबू शकतं. तुमचं तसं नेतृत्व बघायला खूप आवडेल. आजपर्यंत तुमचं नेतृत्व वक्तृत्व महाराष्ट्राने पाहिलंय. पुन्हा एकदा तुमचं कर्तृत्व पाहण्याची संधी उभ्या महाराष्ट्राला मिळू दे यात शुभेच्छा. आज कट्ट्यावर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आभार. महाराष्ट्राच्या राजकारणाचं डबकं झालंय आणि या डबक्यांमध्ये बदकांची खूप जास्त पैदास आहे. काही मोजके आहेत ज्यांच्यामध्ये राजहंस दिसतो, तो तुमच्यात दिसतो, कारण राजकारणासाठी लागणारी लबाडी, कॅमेरासमोर सराईतपणे खोटं बोलणं आणि भावनाशून्यता या 3 गोष्टी तुमच्यामध्ये नाही आहेत. तुमच्या पंखांना बळ मिळो या सदिच्छा. आणि धुरंधर सिनेमा सध्या खूप गाजतोय, त्यातलं एक खूप फेमस डायलॉग आहे की किस्मत ऐसी चीज है जो वक्त आने पर बदल जाती है. मला असं वाटतं मनसे अध्यक्ष, मनसेचे कार्यकर्ते आणि नेते या सगळ्यांसाठी कदाचित हा तो काळ असावा जिकडे नशीब बदलेल. 20वा वर्धापन दिन तुम्ही साजरा कराल मार्चमध्ये, त्याआधी कदाचित चित्र बदललेलं असेल असं तुम्ही आशावादी आहात. तुमच्या आशांना बळ मिळो या शुभेच्छा.